या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेले। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सतीश सर, आता आपण बघितलं संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे। ब्रह्मोस मिसाईलची प्रचंड मोठी धास्ती सध्या पाकिस्तानला आहे, तशी कबुलीही आली आहे की ब्रह्मोसने आमचं मोठं नुकसान केलंय। नक्कीच राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ज्यावेळेस ब्रह्मोस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणामधून हिंट दिली होती की ब्रह्मोस मिसाईलचा जो आहे पाकिस्तानच्या मिलिटरी बेसेसवर आणि एअर बेसेसवर हल्ला करण्यासाठी वापर करण्यात आला। आणि तेच आता जे आहेत पाकिस्तान एअरफोर्सचे एक माजी अधिकारी ते सुद्धा स्पष्टपणे म्हणतात की गोलारी एअरबेसवर कशा प्रकारे ब्रह्मोसच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला। नक्कीच ब्रह्मोस जे आहे ते अत्यंत पोटंट, अत्यंत क्षमता असणारं अशा प्रकारचं अस्त्र, एक प्रकारे बाहुबली आपल्या हातामध्ये आहे। आणि काही मिनिटांमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक एअरबेसला आपण उद्ध्वस्त केलं त्यामध्ये ब्रह्मोसची नक्कीच महत्वाची भूमिका होती। मी तर म्हणतो त्याच्याही पुढे जाऊन आत्मनिर्भर भारतचा आता डंका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्या ब्रह्मोसचं नवीन व्हर्जन ब्रह्मोस NG, ब्रह्मोस नेक्स्ट जनरेशन हे आपण तयार करतोय। ते ब्रह्मोस नेक्स्ट जनरेशन जे असेल ते वजनानच हलका असेल, त्याचबरोबर त्याची लांबी जी आहे ती कमी असेल। आणि म्हणून एका फायटर एअरक्राफ्ट मध्ये आज घडीला जे एक ब्रह्मोस मिसाईल बसवलं जातं साधारणतः 2900 किलोचं, त्याच्याऐवजी आता 5 ब्रह्मोस NG साधारणतः 1160 किलोचे आपल्याला बसवता येणार आहेत। म्हणजेच आपली कम्बॅट केपॅबिलिटी, आपली आक्रमण करण्याची क्षमता ही 5 पटीने अधिक वाढणार आहे। म्हणून भविष्यामध्ये पाकिस्ताननं दूर सुद्धा विचार करू नये भारताशी पंगा घेण्याचा। आणि जर घेतला तर ब्रह्मोस NGच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होऊ शकतं याचं त्यांनी कॅल्क्युलेशनच न केलेलं बरं। सर, आता आपण जसं बघितलं काही दिवसांपूर्वी इतर देशांकडून सुद्धा आता ब्रह्मोसची मागणी होते, कारण भारत पाकिस्तान युद्धादरम्यान का होईना भारताचं हे ब्रह्मोस कसं काम करतं हे सगळ्या जगानं पाहिलं, तर या दृष्टीनं कसं पाहता येईल ब्रह्मोसकडे? नक्कीच सगळ्या जगानं पाहिलेलं आहे की या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्याकडे असणारी मेड इन इंडिया वेपन्स, आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून बनवलेली वेपन्स, त्याचबरोबर रशियाकडून घेतलेली वेपन्स किती महत्वपूर्ण त्यांनी भूमिका अदा केली। तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं निर्मिती केलेली, त्याचबरोबर तुर्कीनं निर्मिती केलेली वेपन्स कशा प्रकारे त्या ठिकाणी फेल ठरली। आणि येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये शस्त्रास्त्रांचं खूप मोठं मार्केट आहे। ऑलरेडी जे आहे 4000 कोटींची एक प्रकारे डिमांड ब्रह्मोस मिसाईलशी संबंधित वेगवेगळ्या देशांकडून आलेली आहे। मुख्यतः साऊथ ईस्ट एशियन नेशन आहेत, ज्यामध्ये फिलिपिन्स आहे, व्हिएतनाम आहे, मलेशिया, इंडोनेशिया सारखी राष्ट्र आहे। आणि महत्वाची ही राष्ट्र ज्यावेळेस भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदी करतील, 1 डझनहून जास्त राष्ट्र आपल्याकडे तशा प्रकारची मागणी करतायत। आणि ही राष्ट्र साऊथ ईस्ट एशियन नेशन ज्यावेळेस भारताकडून ब्रह्मोस मिसाईल्स वापरतील तर याच ब्रह्मोस मिसाईल्सचा वापर ते चीन विरुद्ध त्या ठिकाणी करतील। म्हणजे एक प्रकारे चीनला सुद्धा भविष्यामध्ये एक प्रकारे पंगा घेण्यासाठी ही राष्ट्र भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माध्यमातून तयार होणार आहे। नक्कीच भविष्यामध्ये एक्सपोर्टच्या माध्यमातून सुद्धा मोठी परकीय गंगाजळी आपल्याला प्राप्त होऊ शकेल। जी सतीश सर, धन्यवाद। ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी।